श्री स्वामी समर्थ. चला तर पाहूया चौथा, पाचवा आणि सहावा स्वामी चरित्र सारामृत. पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण पहिला, दुसरा आणि तिसरा पाहिलेला आहे. तर आता आहे चौथा, पाचवा आणि सहावा अध्याय. चौथा. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल. गाता अध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले येते. नूपनायाक दर्शन देते. स्वच्छेने राहते तयापुरी. 16 दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. 16 सद्गुणी कांता तेही केवळ पतिव्रता. सदोदित तिची चिंता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येते. कामना चिंती धरुनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर यशाहुने. शरीर भोगे कष्टले. संसार तापे प्राप्त झाले. मायामय पसारते फैसले. ऐसे की आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिते तेथे येती राज पुरविते. दृढ चरणे जयाची भक्ती त्यासी होता कल्पतरू. जे का निंदक कुटिले तया शास्ते केवळ. नास्तिका प्रांतिका तत्काळ योग्य शासन करीत आधी. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनिया म्हणती जनासी. ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी. जो नाना भोग भोगी. साधू लक्षण त्यांचे अंगी. कोणते हो वसत असे. ऐसे तयाने निंदले समर्थांनी अंतर जाणले. तेव्हा ते भेटीसी आले. तेव्हा केले नवलेख. एक भक्तीच्या घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अवचारी होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविले भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छू जन असंख्यात. पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकाची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गरजते. वाचे हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढं ठेविती. कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती. नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती. कोणी आणुनिया देती. कोणी काही संकल्प करीती. चरण पुजिते आनंदे. संन्यासी की तुकी पाहती. मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभावे विसरून. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्यासापुढे लोटती. मोडले जणांची गर्दी तो येऊन या सेवे करी. संन्यासापुढल्या नाना परी वस्तून येऊन लागले. समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अनुदकासी. सूर्य जाता अस्ति चळासी तेथून उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्जासी. जे पातले करुण छळना ज्याची झाली विटंबना. दंडावया कुस्सित जन जना अवतरले येतीवरी. इथं श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकारत कथा सन्मत सदा परिसतो प्रेमळ भक्त. चतुर्थ अध्याय गूढ हा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतो. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भाव कानना वैष्णव नारा अज्ञानत मच्छेदका भास्कर. अपूर्व साक्षी परात्परा भक्त खरा सदयतो. अक्कलकोट नगरात एकतपपर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत जहाले. वार्ता पसरली चोहोकडे. कोणासी पडता सांकडे. धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते. आणि आपल्या नगराप्रती आणून म्हणते तयासे. बडोद्या माझी त्या अवसरी. मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांच्या अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानेकरे तैसे थोर थोर. बैसले असता समग्र. बोले नृपनाव तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी. तेथे आणले स्वामींसी. तरी आम्हा तयांसी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण. कोणी न बोलते वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवीन. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलला झाला उत्तर. नृपाला घे परियेसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मनासी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषणारा तो नृपराव. तैसे सहभागी समग्र आनंदित झाले. नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवीन मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले. सतोर अक्कलकोटे आले. नगर पाहून संतोषनले. जे केवळ वैकुंठ पाहून स्वामीची दिव्यमूर्ती आनंदित झाला चित्ती. तेथील जणांची बहुत भक्ती धन्य म्हणता तया ते. अक्कलकोटांचे नृपती स्वामीचरणी ज्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहून तात्यांचे विचार पडला मनांसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्नकार्य हो सत्वर. लोढोनिया युक्ती थोर. कार्य आपण साधावे. करुणे नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. देदले बहुसाल दानी. याचिक धन्य तृप्त केले. स्वामीचे या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती. ऐसे करिता सर्वदा. ऐशी यांनी काही न झाले. केले तुतके व्यर्थ गेले. त्या मनी खिन्न झाला. विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती. एकांती गाठुनी 16 प्रती. त्याच लागी विनंती करीती. बुद्धिवाद सांगती त्या.
जरी तुम्ही समजता ते घेऊन याल बडोद्यासी, मग मल्लराव आदरासी इनामध्ये तिला तुम्हाते द्रव्याने सर्व वंशा चोळापासी लागली आशा, तयाची अंतरी भरवसा जहागिरीचा भोसाल. चोळाप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी, कृपाळ होऊन या समर्थानी बडोद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुल्या योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळाप्पाला गेले लागोनी, काय दिले सत्वर राव मल्हारराव नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इथं स्वामी चरित्र सारामृत नाना प्रख्यात कथा सन्मत, सदा ऐकोत भाविक भक्त. पंचम अध्याय गोडा हा श्रीरस्तु शुभम भवतो. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. दरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ बदवित. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवे स्वामी प्रती, कृपा करून या मजवर्ती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोले हसून, या मल्हारराव वचनी म्हणे आम्हाविषयी भाव नसे, म्हणून या तयांच्या नगरात आम्ही जाणे उचित नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्ही राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो त्या कार्याला जे न जाये सिद्धीसी. परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक सधना ते तरी करी, तयांनी स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्रह्मांड बसवले, गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचिंत काही उपाय सूचना. आता जाऊन या बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करूनी न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजन न्यावे पळून येतीसी. असो कोणी एके दिवशी सांधून योग्य समयासी, मेन्यात घालावे स्वामींसी. तात्यासाहेब निघाले. कडप्प गावाचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विद्वित झाली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. असे बहुत वेळा घडले, काही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटती टेकेले हात तात्यांनी. मग अपयश हाती घेऊन या बडोदेसी आले परतून या, समर्थ कृपा भक्त वाचून या, अन्याय उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती, सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठ उमराव यशवंततयांचे नाव नृपकार्याची धरुणी हवं आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली स्वामी समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवती. ती पाहून या समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणून या सत्वर ठोका याची चरणे. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोध बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्यालामळी पळाले, तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर द्यावे बडोद्यासी मागील कार्यासी सोडून. साहेबा विश्व प्रयोग केला, मल्हाररावावर आळ आला. त्या कृता माझी यशवंताला गुन्हेगार रेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रतीती आली. अघिटीतील लीला दाखविली, ख्याती झाली सर्वत्र. इथे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्रखार्थ कथा सन्मत, सदा भक्त परिसोत. षष्ठो अध्याय गोडा. इथं स्वामी चरित्र सारामृत षष्ठो अध्याय समाप्त. शुभम भवतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.